नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ऑसोलेशनचा हा आपला जो काही लेक्चर आहे 7व्या नंबरचा लेक्चर, ज्यामध्ये आपण सेम इयरमध्ये विदिन सेम इयर 2017 आपण एक जेईचा आणि एक नीटचा क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. भले हे क्वेश्चन्स काय म्हणू शकतो मी अदर दॅन MST-CET आहे, परंतु इम्पॉर्टंट फॉर द MST-CET. या पद्धतीचे क्वेश्चन्स महाराष्ट्र CETमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर बघा काय असतं ना, आपण एखादी एक्झामची प्रिपरेशन जेव्हा करत असतो व पॅरलली जी काही तुमची स्टेट लेवलची एक्झाम होता इंजिनिअरिंगसाठी, पॅरलली या स्टेट लेवलच्या एक्झाम्स ओके अदर स्टेट्समध्ये पण होत आहे. ओके, आणि पूर्ण अख्ख्या आपल्या भारतामध्ये पण काही एक्झाम्स होतात जसं की नीट आणि जे. तर याही एक्झाम्स लक्षात घेऊन त्यांचाही पॅटर्न्स लक्षात घेऊ, कारण की या पॅटर्नचा अभ्यास तुमच्या तिकडे क्वेश्चन सेटर करत राहणार ना. जो काही पेपर डेव्हलप करणारा व्यक्ती राहतो की समजा आता मी आहे, समजा मला तो पेपर महाराष्ट्र CETचा पेपर डेव्हलप करायचा आहे, मी पण मग अदर स्टेटच्या आपल्या इंडियात काय एक्झाम्स होतात यांचा स्टडी मला करावा लागणार ना, इथे लक्षात. ओके, मग त्यासाठीच आपण हे काय म्हणू शकतो एक पूर्ण कंबाईन डिस्कशन राहिलं पाहिजे आपलं थ्रूआउट स्टेट्स अँड द इथे लक्षात. ओके, चला बघा आपण दोन्ही क्वेश्चन्स. ओके, हा पहिला क्वेश्चन JEE 17चा आहे आणि सेकंड वन इज फ्रॉम द नीट 2017. ओके, we are going to move the numerical number first. Okay, चला बघा. The velocity of a particle executing SHM is 13 meter per second when its a distance from the mean position. mean position ला कशाने डिनोट केलं? Q. जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून 3 मीटरवर होता तेव्हा त्या पार्टिकलची वेलोसिटी ते 13 मीटर अँड इट्स वेलोसिटी इट इज 12 मीटर पर सेकंड when it is away 5 meter from the mean position. Full stop. The frequency of SHM, angular frequency म्हटले का नाही, फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये लक्षात घ्या, इथे लक्षात. ओके, बघा एक पार्टिकल आहे SHM परफॉर्म करतो. ओके, आता बघा आपण मी जनरली जो काही मेन पोझिशन राहतो, जो काही इक्विलिब्रियम पॉईंट राहतो, मी कशाने O ने डिनोट करतो, पण त्यांनी तर म्हटलं आपल्याला Q ना, तर Q ना आपल्याला काय झालं, जेव्हा पार्टिकल 3 मीटर अवे होता, जेव्हा पार्टिकल x इक्वल्स टू किती मीटर अवे होता, समजा 3 मीटर अवे होता, तेव्हा त्या पार्टिकलची वेलॉसिटी किती होती? 13 मीटर पर सेकंड. जेव्हा तो पार्टिकल किती मीटर अवे होता? 5 मीटर. ओके, म्हणजे x इक्वल्स टू इथं x इक्वल्स टू 5 मीटर अवे होता मेन पोझिशनपासनं, तेव्हा त्या पार्टिकलची वेलॉसिटी होती 12 मीटर पर सेकंड. फ्री बॉडी डायग्राममध्ये आपण सगळ्या गोष्टी मांडल्या. एखादा पार्टिकल एक पार्टिकल आहे तो SHM परफॉर्म करत आहे, काय हरकत नाही. दिस इज पॉझिटिव्ह अँड दिस इज निगेटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट. जेव्हा पार्टिकल मेन पोझिशनपासून 3 मीटर या अंतरावर होता तेव्हा त्या पार्टिकलची वेलॉसिटी होती 13. जेव्हा पार्टिकल 5 मीटरवर दूर गेला मेनपासून तेव्हा त्याची वेलॉसिटी झाली 12 मीटर पर सेकंड. दे आर आस्किंग टू फाइंड द फ्रिक्वेन्सी. ओके ओके, एक रिलेशन आहे आपल्याकडं ओमेगा इक्वल्स टू 2πf. बघा या रिलेशनमध्येच क्लिअर होते. where omega is angular frequency and f is linear frequency. फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा त्याला लिनियर फ्रिक्वेन्सी, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? लिनियर फ्रिक्वेन्सी. देअरफॉर लिनियर फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू ओमेगा अपॉन 2π. चला, म्हणजे लिनियर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करणे म्हणजे अगेन तुम्हाला काय फाइंड आउट करणार आलं? ओमेगाच. अगेन आपल्याला काय फाइंड आउट करणार आलं? ओमेगा, कारण की 2π तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण मॅक्सिमम आतापर्यंत एक्झाम्पल्स बघत आलो की मागील लेक्चरमध्ये पण आपण बघितलं की ओमेगा खूप महत्त्वाचा भाग आहे सगळ्या SHMच्या खेळमध्ये. बघा काही हरकत नाही. बघा आपल्याकडे वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे V इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ A² मायनस x². ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा या फॉर्म्युला आपण थोडा रिअरेंज करूया. V² इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर A² मायनस x² आपण असंही डिनोट करू शकतो, काही हरकत नाही. चला ओके, बघा याला असंही अरेंज करू शकतो आपण V² अपॉन ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू A² मायनस x² किंवा V² अपॉन ओमेगा स्क्वेअर मायनसचा झाला प्लस x² इक्वल्स टू राहिला A². एक वेलॉसिटीचा फॉर्म्युला घेतला आपण ओमेगा इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ A² मायनस x², फक्त रिअरेंज केला. सुरुवातीला स्क्वेअर केलं, मला स्क्वेअर रूट पाहिजे नव्हता, स्क्वेअर केला. त्याच्यानंतर ओमेगा मी खाली शिफ्ट केला, त्याही नंतर मला जो काही डिस्टन्स राहतो तो लेफ्ट हँड साईडला पाहिजे होता, त्याच्यामुळे निगेटिव्हचा काय झाला? पॉझिटिव्ह. आता बघा आपल्याकडे 2 केस आहे. पहिल्या केसमध्ये वेलॉसिटी 13 दिलेली आहे. किती दिली आहे? 13. ओके, म्हणजे 13चा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर.
जेव्हा व्हेलॉसिटी 13 होतं तेव्हा डिस्टन्स किती होतं 3, म्हणजे 3चा स्क्वेअर इक्वल्स टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, आपण या इक्वेशनचा यूज करत आहे. या इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज टाकले. सेकंड केस आता यूज करा. सेकंड केसमध्ये व्हेलॉसिटी दिली आहे मला 12चा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर प्लस सेकंड केसमध्ये डिस्टन्स किती दिला आहे आपल्याला 5. डिस्टन्स किती दिला आहे 5चा स्क्वेअर इक्वल्स टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. बघा आता इक्वेशन 1 आणि 2 कडे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की राईट हँड साईड सेम आहे, लेफ्ट हँड साईडला काय करायचं आपल्याला कम्पेअर. इथं लक्षात. ओके, बघा इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की व्ही स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर घेतला. त्याच्यानंतर एक्सची टर्म मी लेफ्ट हँड साईडला ठेवली आणि ए का बरं उजव्या साईडला ठेवलं, कारण की मला ए अननोन आहे, मला ॲम्प्लिट्यूड दिलेलं नाही. त्याच्यामुळे ॲम्प्लिट्यूडला जर मी एका साईडला घेऊन गेलो तर मी लेफ्ट हँड साईड कम्पेअर करू शकतो. बघा आता या दोन साईड कम्पेअर करूया आपण. 13चा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इक्वल्स टू 12चा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर. बघा ओमेगा एकत्र आणू आपण. 13चा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर मायनस 12चा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर. इकडे काय शिल्लक राहिलं 5चा स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर. ओमेगाच्या टर्म्स एकत्र आणल्या आणि 5चा स्क्वेअर आणि 3च्या एका साईडला नेलं. बघा इथं 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर काय निघालं कॉमन. ओके, शिल्लक किती राहिलं 13चं. 13चा स्क्वेअर म्हणजे 169, 12चा स्क्वेअर म्हणजे 144, 5चा स्क्वेअर म्हणजे 25, 3चा स्क्वेअर म्हणजे 9. ठीक आहे. देअरफॉर 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर. बघा इथं किती शिल्लक राहिलं 25 मायनस 9 किती राहिले रे बा 16. ओके, आणि 169 मायनस 144 होते 25. आपल्याला पाहिजे ओमेगा, त्याच्यामुळे आपण काय करू टेकिंग रेसिप्रोकल. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर बिकम्स 25 अपॉन 16. आपल्याला पाहिजे फक्त ओमेगा स्क्वेअर नको. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट ऑफ 25 होते 5, स्क्वेअर रूट ऑफ 16 होते 4. ओके, रेडियन पर सेकंड. 5 डिवायडेड बाय 4 रेडियन पर सेकंड इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा. मला पाहिजे फ्रिक्वेन्सी. मला काय पाहिजे फ्रिक्वेन्सी. देअरफॉर फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू ओमेगा. ओमेगा किती आहे 5 डिवायडेड बाय 4 आपण काय शिल्लक करायला खाली 2 पाय. याला रिअरेंज करा. 5/4 इंटू 2 पाय. ओके, 5 4 2 8 म्हणजे 5/8 पाय. दिस इज युअर फ्रिक्वेन्सी. 5/8 पाय. 5/8 टाइम्स पाय. देअरफॉर द ऑप्शन नंबर second is there and the question is from the JEE 2017. कसरत आहे ओमेगाची व्हॅल्यू काढण्यासाठी. ती कसरत एकदम सिम्पली तुम्हाला इथं ओमेगा मिळणार नाही. सांगतो. फ्री बॉडी डायग्राम घेतली आपण. त्यांनी जे काही मेन पोझिशनसाठी सिम्बॉल दिला आहे तो सिम्बॉल यूज केला. त्यांनी जसं म्हटलं की 3 मीटरवर 13 वेलॉसिटी, 5 मीटरवर 12 वेलॉसिटी. काय दे आर आस्किंग टू फाइंड द फ्रिक्वेन्सी. ओमेगाच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला एक रिलेशन आहे इन बिटवीन द अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड द लिनियर फ्रिक्वेन्सी. 2 पाय त्याच्या दोघांच्या मध्ये देतो. मग आपल्याला जर फ्रिक्वेन्सी लिनियर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायचं असेल सर म्हणजे दे आर आस्किंग टू फाइंड द ओमेगा. कंडिशन्स दिले आहे. ओके, मग त्या कंडिशनसाठी आपण वेलॉसिटीचा फॉर्म्युला घेतला. त्याला फक्त रिअरेंज केलं. रिअरेंज करताना ए स्क्वेअर मी का उजव्या साईडला ठेवलं मी तेव्हाही सांगितलं, कारण की तो अननोन आहे, तो आपल्याला माहीत नाही. दोन्ही केसमध्ये आपल्याला तो ठेवता येतो. मग आपण लेफ्ट हँड साईड कम्पेअर करून ओमेगा फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी हे रिअरेंजमेंट होते. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम. अशा पद्धतीने जर केलं एकदम मग एक सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे. म्हणजे तो काय 8वीतला मुलगा आहे तो सिम्पल कॅल्क्युलेशन्स करू शकतो. नो डाऊट. ओके, बघा तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा म्हणजे जेणेकरून आपला जो काही न्यूमेरिकल नंबर सेकंड आहे तो आपण घेऊया. ओके, बघा JEE 2017. Now we are moving to the numerical number second, which is from the NEET 2017 PYQ, which is also the PYQ, previous year questions. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनशी जर काय तुम्ही एकदा पूर्ण प्रॅक्टिस केली आणि एक पूर्ण थीम लक्षात येते कोणता क्वेश्चन येणार आहे, कसा येणार आहे, का बरं येतो तो. तुम्ही किती शिका, किती कन्सेप्ट क्लिअर करा, परंतु जोपर्यंत आपण न्यूमेरिकलसाठी मेहनत घेणार नाही तोपर्यंत पॉसिबल नाही आहे. प्रॅक्टिस. बघा, ए पार्टिकल एक्झिक्यूट्स SHM with an amplitude 3 centimeter. When the particle is 2 centimeter from the mean position, the magnitude of its velocity is equal to that of its acceleration. Then its time period is in second. ठीक आहे, टाइम पिरियड आपल्याला सेकंडमध्ये फाइंड आउट करायचं. बघा देन प्रत्येक
प्रत्येक ऑप्शन दिलेला आहे टाईम पिरियडचा, परंतु सेकंद, कारण की आपल्याला माहिती आहे टाईम पिरियड आपण कशामध्ये फाइंड आउट करतो, सेकंद. कोणत्याही ऑप्शनला त्यांनी युनिट न दिलं आहे, त्यांनी युनिट इथेच डिस्क्राईब केलं की जे काही तुम्ही टाईम पिरियड फाइंड आउट कराल ते मला कशात पाहिजे, सेकंदमध्ये. काही हरकत नाही, देऊ ना तुला. बघा एक पार्टिकल आहे, अगेन परफॉर्मिंग SHM, ओके, अगेन परफॉर्मिंग SHM. Amplitude of that particle, it means the maximum distance from its mean position, capital A equals to 3 centimeter. When that particle is 2 centimeter away from the mean position, when that particle is x equals to 10 centimeter, when that particle is away from the 2 centimeter from the mean position, then magnitude of its velocity is equal to the magnitude of its acceleration. Condition दिलेली. Then its time period. What is the formula for time period? T equals to 2 pi upon omega. Again they have given a task that we have to find the angular frequency. Question लक्षात आलं ना? एकदम सिंपल. माझी मेथड खरंच शिका तुम्ही. इट्स कॉल्ड फ्री बॉडी डायग्राम. खरंच शिका, डायरेक्ट लक्षात आलं आपल्याला, काही हरकत नाही. चला इथं लक्षात की तो जो काय पार्टिकल आहे, जो काय एक्झिक्यूट करत आहे SHM, त्याचा ॲम्प्लिट्यूड 3 सेंटीमीटर दिला आहे. जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनपासून 2 सेंटीमीटरपर्यंत जातो तेव्हा त्या पार्टिकलचा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड आणि ॲक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड कसा आहे म्हणते सेम, काही हरकत नाही. मग त्या कंडिशनला आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टाईम. ओके, व्हेलॉसिटी इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर इथे काय हा काय, याला काय म्हणतो आपण, ॲक्सेलरेशन, ओमेगा इंटू एक्स. चल काही प्रॉब्लेम. ओके, बघा स्क्वेअरिंग करू का आपण, सॉरी तेच तर म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटलं, हे चुकलं इथं. ओमेगा स्क्वेअर पाहिजे. चला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ओमेगाच फाइंड आउट करायचं आहे, काही हरकत नाही. बघा एकदम सिंपल. बघा आपण ओमेगा एका साईडला घेऊ. ओके, बघा इथं ओमेगा स्क्वेअर आहे ना. ओके, तर हा ओमेगा आपण इकडे शिफ्ट करू, ओमेगा झाला इथे. ओके, स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. 1 ओमेगा गेट कॅन्सल. देअरफॉर ओमेगा बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स. एची व्हॅल्यू दिलेली आहे किती, 3चा स्क्वेअर किती होतो, 9 मायनस. आपल्याला जो काही टाइम पिरियड फाइंड आउट करायला सांगितला तो किती डिस्टन्सवर, 2चा स्क्वेअर किती झाला हो, 4 डिवायडेड बाय किती राहिला इथं 4. एक्सची व्हॅल्यू किती आहे, सॉरी बाबू, एक्सची व्हॅल्यू किती आहे 2. ओके, 5 मायनस 4 सॉरी 9 मायनस 4 5. देअरफॉर रूट 5 डिवायडेड बाय 2 ओमेगा रेडियन पर सेकंड. देअरफॉर टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा किती, रूट 5 बाय 2. रिअरेंज करा, 2 पाय डिवायडेड बाय रूट 5, 2 गेला वर मल्टिप्लाय, हे गेला 22, 4 पाय डिवायडेड बाय रूट 5 टाइम सेकंद. 4 पाय डिवायडेड बाय रूट 5, 4 पाय डिवायडेड बाय रूट 5. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. मागील म्हणजे पहिल्या क्वेश्चन्सपेक्षा हा क्वेश्चन इझी होता. म्हणजे लक्षात फक्त एक कंडिशन्स दिली होती, ही कंडिशन्स. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला टाकला, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला टाकला. आपल्याला फाइंड आउट करायचा ओमेगा. ओमेगा एका साईडला शिफ्ट केला, जो काही डिस्टन्स आणि ॲम्प्लिट्यूडचा मॅटर होता तो एका साईडला शिफ्ट केला. एकदम सिम्पल आहे. ज्या काय इथं कन्फ्यूज नाही व्हायचं. बघा ॲम्प्लिट्यूड पण सेंटीमीटरमध्ये दिला आहे, डिस्टन्स पण सेंटीमीटरमध्ये दिला आहे, त्याच्यामुळे तो मीटरमध्ये कन्वर्ट करा. काही दोन्ही गोष्टी जेव्हा सेम फिजिकल युनिट्समध्ये दिल्या आहे त्याच्यामुळे तिथं काही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, तिथं डोकं लढवायचं नाही. याच्या लक्षात अशा पद्धतीने करावं लागतं. नीट म्हणजे जेईपेक्षा नीटचा क्वेश्चन 2 सोपा होता. आपला उपक्रम तुम्हाला जर आवडत चालला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत ओके पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके, आणि या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.